नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एम-एस-सी-ई-टी लॉ 3 इयर LLB या प्रवेश परीक्षेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. एम-एस-सी-ई-टी लॉ 3 इयर LLB यासाठी जी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते, ह्या एंट्रन्स एक्झाम म्हणजेच अर्थात ग्रॅज्युएशन नंतर जो 3 वर्षाचा LLBचा कोर्स आहे, त्याच्यासाठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते, या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात झालेली आहे. 15 जुलै 2021 पासून हे अर्ज तुम्ही सादर करू शकताय आणि याची अंतिम दिनांक आहे 29 जुलै 2021. याच्याबद्दल कालच एम-एस-सी-टीच्या वेबसाईटवर सविस्तर असं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. तर तुम्ही हे आवेदन सादर करू शकता. 15 जुलैपासून त्याला सुरुवात झालेली आहे. 29 जुलै 2021 हा अंतिम दिनांक आहे. आता या 3 वर्ष LLB साठी कोण विद्यार्थी पात्र आहेत? तर याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, कॅन्डिडेट मस्ट क्वालिफाय ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी. जो विद्यार्थी आहे तो कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात बॅचलरची डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे मास्टर डिग्री असेल तरी सुद्धा चालेल. फक्त यामध्ये एक महत्वाची अट आहे की ज्या विद्यार्थ्यांना बॅचलरच्या डिग्रीला कमीत कमी 45% मार्क्स होते, अर्थात SC-ST कॅटेगरीसाठी 40% ही अट आहे, असे विद्यार्थी या परीक्षेचे अर्ज भरू शकतात. आता सुरुवातीला ही जी परीक्षा आहे, प्रवेश परीक्षा, एकूण 150 गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. अर्थातच ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. एक्झाम मोड विल बी ऑनलाईन. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाते. द क्वेश्चन्स विल बी MCQ बेस्ड म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात. तुम्हाला एक प्रश्न खाली 4 पर्याय दिले असतात. त्यातील योग्य पर्यायाची निवड करायची असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते. जशी इतर सर्व स्पर्धा परीक्षांना बँकिंग असेल, SSC असेल, MPSC, UPSC असेल, या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. या परीक्षेला मात्र निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. अर्थात हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेल की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे तुमचं अटेम्प्ट जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 150 प्रश्न आहेत आणि 2 तास हा वेळ आहे. 150 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत आणि 2 तास हा वेळ आहे. तुलनेने मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून हे लक्षात येतं की हा वेळ अतिशय अपुरा पडतो. आणि जर समजा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं पाहिजे, तर एक साधारणपणे 85 ते 90 पेक्षा जास्त गुण मिळवणं अपेक्षित असतं आणि त्या दृष्टिकोनातून अटेम्प्ट होणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा अटेम्प्टच 85-90 पर्यंत झालेला नव्हता. त्यामुळे अटेम्प्टकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. एकूण गुण आहेत 150 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. सगळ्यात महत्वाचं नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. त्यामुळे एखादा प्रश्न वाचला की तिथे सोडवायचा की सोडायचा हे पटकन ठरवून तुम्ही जप पुढे जाणं गरजेचं आहे. त्याच्यावर परत परत विचार करत बसून त्याच्यात वेळ घालवणं योग्य नाही. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कठीण वाटत असेल, तर कोणत्याही उत्तराला तुम्हाला त्यातल्या त्यात योग्य पर्याय जो वाटेल त्याला टिक मार्क करून म्हणजे त्याला क्लिक करून तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. हे थोडंसं याच्यासाठी सराव करणं आवश्यक आहे. ओमकारकर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो आहे, जे आपलं ऍप्लिकेशन आहे, पुढील काही कालावधीतच याच्यावर तुम्हाला मॉक टेस्ट उपलब्ध होतील. तर त्या मॉक टेस्टचा सराव करणं गरजेचं आहे. कारण लक्षात ठेवा, आपल्याला पारंपरिक ज्या पद्धती आहेत परीक्षेच्या त्याचा सराव खूप असतो. म्हणजे पेन पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा सराव खूप असतो, परंतु ज्यावेळेला ऑनलाईन एक्झाम असते त्यावेळेला तो माऊस हातावर आल्याबरोबरच त्या कॉम्प्युटरचा माऊस तुमच्या हातामध्ये असेल तर कुठे ना कुठेतरी दडपण येतं आणि ते टाळण्यासाठी त्याचा अधिकाधिक सराव होणं गरजेचं आहे. तर हा एक्झाम पॅटर्न बद्दल हे 2-3 मुद्दे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. ही परीक्षा ऑनलाईन आहे.
MCQ बेस आहे, म्हणजे कॉम्प्युटरचं माऊस घेऊन पटपट क्लिक करत जायचं आहे. 150 प्रश्न आहेत, 150 गुण आहेत, वेळ मात्र फक्त 2 तासाचा आहे. मी आता फक्त 2 तासाचा म्हणतोय, हे ऍक्च्युअल ज्यावेळेला तुम्ही पेपर द्यायला जाल त्यावेळेला हे शब्द तुम्हाला माझे पुन्हा पुन्हा आठवतील, कारण हा वेळ खरं पाहिलं तर खूप कमी पडतो. याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असणार आहे. याच्यासाठी जो एक्झाम पॅटर्न आहे, टेस्ट पॅटर्न आहे, यामध्ये एकूण 4 घटकावर प्रश्न विचारले जात आहेत. लीगल अप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग याच्यावर 30 प्रश्न आहेत. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या घटकावर 40 प्रश्न आहेत. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या घटकावर 30 प्रश्न आहेत आणि इंग्लिश या घटकावर 50 प्रश्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 90+ स्कोर मिळवायचा असेल, 90 पेक्षा अधिक गुण मिळवायचे असतील, त्या विद्यार्थ्यांनी मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे सांगतो की अशा सर्व विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेज, करंट अफेअर्स आणि इंग्लिश हे घटक लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षीच्या जर तुम्ही सर्व ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाहिल्या, अर्थात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा दिल्या त्यांच्याशी मी चर्चा केली, त्याच्यावरून एक लक्षात आलं की जनरल नॉलेज आणि त्याचबरोबर करंट अफेअर्स हा घटक अतिशय महत्वाचा ठरतोय. आणि करंट अफेअर्स हा जो घटक आहे, हा घटक अगदी परीक्षेच्या आदल्या आठवड्यामधला सुद्धा विचारलेला आहे. आणि करंट अफेअर्स जे आहे हे सर्व नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचं लास्ट इयरच्या एक्झाम मध्ये विचारलेलं होतं. त्यामुळे गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्याच्यानंतर ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा काही परराष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान वगैरे आपल्या देशाच्या भेटीला येत असतील, काही नवीन करार झालेले असतील, काही पॅक्ट असतील, तर याच्यावर परीक्षेला जास्त प्रश्न विचारले जात आहेत. जे गव्हर्नमेंटचे पुरस्कार आहेत, जे अवॉर्ड्स वेगवेगळे आहेत, त्याच्यावर एक्झामला प्रश्न विचारले जात आहेत. करंट अफेअर्स हा घटक एक खूप महत्वाचा ठरतोय. आणि या प्रश्नाला फोकस का करायचं लक्षात ठेवा की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काही सेकंदात देऊ शकता जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर. आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी या परीक्षेला व्यवस्थितरित्या सामोरं जाऊ इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल की स्पष्टपणे तुम्ही पहिल्यांदा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर हा टॉपिक सॉल्व्ह करा, नंतर इंग्लिश हा टॉपिक सॉल्व्ह करा. खूप कमी वेळामध्ये हे 2 टॉपिक तुम्हाला कव्हर करता येतात, म्हणजे 90 प्रश्न कव्हर करता येतात. लीगल अप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हे दोनही घटक अतिशय वेळ खाऊ असतात. इंग्रजी मधला सुद्धा लक्षात ठेवा, व्होकॅब्युलरी आणि जो ग्रामर सेक्शन म्हणजेच एरर डिटेक्शनचे वगैरे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतात, पण कॉम्प्रिहेन्शनचे इंग्लिशचे प्रश्न सुद्धा बऱ्याचदा वेळ खाऊ असतात. त्याच्यामुळे थोडंसं पेपर पॅटर्न विचारात घेऊन पेपरला सामोरं जावं लागेल. आणि माझ्या मते तरी एक साधारणपणे जर समजा तुम्ही पेपर सोडवत गेलेला आहात आणि विचारपूर्वक जे प्रश्न सोडवलेले आहेत याची संख्या साधारणपणे 110 पर्यंत तरी असावी. साधारणपणे उरलेले 40 प्रश्न तुम्हाला वेळ पुरला नाही आणि ते तुम्ही अगदी माझ्या स्पष्ट शब्दात सांगायचं तुम्ही तुक्के मारलेत तरी सुद्धा चालू शकतं. पण 110 प्रश्न तरी तुम्हाला विचारपूर्वक सोडवता आले पाहिजेत की जेणेकरून तुमचा स्कोर हा 100च्या आसपास राहील. एवढा तरी कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला, म्हणजे हे प्रश्न तरी, म्हणजे साधारणपणे 1.5 तास वेळ आहे, तर मी असं म्हणेल की 1.25 तासापर्यंत तुमचे 110 प्रश्न कव्हर व्हायला पाहिजेत. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये तुम्ही उरलेले प्रश्न झपझप वाचत त्याची उत्तरं अर्थात गेस करू शकता. पण जे घटक तुमचे चांगले आहेत त्यातले 110 प्रश्न तुम्ही 1.25 तासामध्ये कव्हर करणं गरजेचंच आहे. तर तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल. आणि नाही म्हटलं तर जो फीचा प्रचंड मोठा भुर्दंड आहे हा तुमचा वाचू शकतो. या दृष्टिकोनातून तयारी करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये जो अभ्यासक्रम आहे, आता पहिला आहे लीगल अप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, 30 मार्क्ससाठी आहे. याच्यामध्ये लॉ ऑफ टॉर्ट्स, आयपीसी, इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, अर्थात इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर प्रश्न जास्त विचारले जातात. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये या घटकाच्या प्रश्नांचे मार्क्स तुम्हाला हमखास मिळू शकतील. पण इंडियन कॉन्स्टिट्यूशन या घटकाकडे जास्त लक्ष द्या. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, करंट लीगल जीके जे आहे, काही केस स्टडीज वगैरे विचारल्या जातात, काही सुप्रीम कोर्टचे जे अलीकडचे जे जजमेंट आहेत त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारले जातात, किंवा
काही जे केशवानंद भारती सारखे काही खटले जे आहेत की जे पॉलिटिक्स मध्ये अतिशय महत्वाचे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर हे 2 टॉपिक मी म्हणेल की या मधले तुम्ही जास्त फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लेबर लॉ, फॅमिली लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वगैरे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला कुठेही आयपीसीची सर्वच्या सर्व कलम तोंडपाठ करणं किंवा लेबर लॉची सर्व आर्टिकल्स पाठ करणं याची आवश्यकता नाही. हे जे सर्व प्रश्न आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिन्सिपल बेस्ड लीगल रिझनिंग क्वेश्चन्स, म्हणजे एक सेन्सिबल ह्युमन बिंग म्हणून तुम्ही कोणत्याही कायद्याचा कसा वापर कराल हे शोधण्यासाठी हे प्रश्न विचारलेले असतात. म्हणजेच उदाहरणार्थ त्या कायद्याचं कोटेशन त्या ठिकाणी दिलं जातं, म्हणजे समजा एखादा कायद्याचं कलम त्या ठिकाणी दिलं जातं, त्याच्याशी संबंधित एखादा क्राईम असेल, एखादी एव्हिडन्स असेल, एखादी इव्हेंट असेल ती दिली जाते आणि सगळं तुम्हाला दिलेलं असतं आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं असतं. म्हणजे इथे तुमचं ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज चेक करण्यासाठी हे प्रश्न असतात. तुमची घोकमपट्टी स्मरणशक्ती चेक करण्यासाठी हे प्रश्न विचारले जात नाहीत, हे लक्षात घ्या. परंतु हे सगळे प्रश्न अतिशय वेळखाऊ असतात, कारण एक एक प्रश्न हा एक एक उतारा एवढा असतो. तो वाचणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं आणि मग उत्तरापर्यंत पोहोचणं यासाठी थोडासा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे ह्या प्रश्नांचा सराव होणं अतिशय गरजेचं आहे. लीगल फॅक्ट क्वेश्चन्स मध्ये लीगल व्होकॅब्युलरी आहे. नाही म्हटलं तर गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच्या मधल्या व्होकॅब्युलरीचा जर विचार केला तर व्होकॅब्युलरी थोडीशी स्टँडर्ड लेवलची विचारलेली होती. म्हणजेच नाही म्हटलं तर लीगल व्होकॅब्युलरीवर जास्त भर होता. लीगल टर्म्स आहेत, लीगल मॅगझिम्स आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले काही आर्टिकल्स आहेत किंवा काही कन्सेप्ट आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. काही महत्वाचे केस स्टडी किंवा मगाशी मी म्हटलं तसं काही जे लँडमार्क जजमेंट्स आहेत, केशवानंद भारती सारखं असेल, यासारखे काही महत्वाचे जे जजमेंट्स आहेत त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. सगळ्यात चांगला घटक जर कोणता असेल तर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स. याच्यावर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स, करंट अफेअर्स या घटकावर प्रश्न विचारलेले जात आहेत. यामध्ये अर्थात हिस्ट्रीवर जे प्रश्न आहेत हे अगदी एन्शियंट हिस्ट्री पासून विचारले जातात. एन्शियंट वर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, मिडिवल वर एखादा विचारला जातो आणि मॉडर्न वर विचारला जाऊ शकतो. म्हणजे तिन्ही शक्यतो मॅक्झिमम क्वेश्चन इंडियन हिस्ट्रीवरच असतात. त्याच्यामुळे इंडियन हिस्ट्रीचा अभ्यास करा. फक्त जर एखाद दुसरा प्रश्न म्हणजे गेल्या वर्षी प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर अमेरिकन रिव्हॉल्युशन, फ्रेंच रिव्हॉल्युशन आणि इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ह्या 3 कन्सेप्ट एक थोड्याशा व्यवस्थित बघून घ्यायचा. त्याचबरोबर फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर याच्यावर एखाद दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकीचे प्रश्न जे आहेत हे हिस्ट्री या घटकावरच विचारले जातात. जिओग्राफी हा घटक आहे. बरेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी महाराष्ट्र जिओग्राफी फोकस करतात, पण इथे जिओग्राफीवर विचारले जाणारे प्रश्न जे आहेत, जे काही प्रश्न विचारले जातात त्यातले मॅक्झिमम प्रश्न हे वर्ल्ड जिओग्राफी किंवा इंडियन जिओग्राफीवर आधारित असतात. इंडियन इकॉनॉमीवर जे प्रश्न विचारले जात आहेत ते त्यातला बरेच प्रश्न जे आहेत हे करंट अफेअर्सशी रिलेटेड असतात. जनरल सायन्ससाठी 8, 9, 10 ची जी पुस्तकं आहेत 8वी, 9वी, 10वीची या पुस्तकांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्की व्यवस्थित लिहू शकता. हे प्रश्न तसं पाहिलं तर इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या पद्धतीने विचारले जातात तसेच प्रश्न विचारले जातात. म्हणजेच समजा सायंटिस्ट आहेत त्यांचे इन्व्हेन्शन्स असतील, काही फॉर्म्युले असतील, म्हणजे समजा फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन असा फॉर्म्युला आहे, तर मग त्याच्यावरून एखादं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं किंवा त्याच्या डेफिनिशन्स विचारल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर काही सायंटिफिक इन्व्हेन्शन्सवर क्वेश्चन विचारले जातात. याच्यासाठी मी म्हणेल की 8, 9, 10 ओल्ड आणि न्यू सिलेबसची पुस्तकं किंवा लुसेंटचं जे जनरल सायन्सचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही अभ्यासलं तरी या घटकाची तयारी करू शकता. सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे करंट अफेअर्स, चालू घडामोडी. हा घटक अतिशय निर्णायक ठरतोय आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या घटकावर जे प्रश्न विचारले जात आहेत ते अगदी रिसेंट अपडेटवर विचारले जातात. म्हणजे तुमच्या परीक्षेच्या तारखेच्या अगोदरच्या पंधरवड्यातले प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आणि हे जे प्रश्न आहेत हे शक्यतो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत,
सेंट्रल गव्हर्नमेंटचे अवॉर्ड्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स आहेत, काही महत्वाच्या व्यक्ती आहेत, त्या महत्वाच्या व्यक्तींचं समजा मृत्यू झालेला असेल तर त्याच्यावर काही प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल जनरल नॉलेजवर, इंटरनॅशनल करंट अफेअर्सवर देखील प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा घटक अतिशय महत्वाचा आहे. याचा जर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला तर मला वाटतं की आपण चांगले गुण या परीक्षेमध्ये मिळवू शकतो. त्याच्यानंतर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, तर्कशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. अर्थात हे जे प्रश्न आहेत हे बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षांच्या मध्ये ज्या स्वरूपाचे विचारले जातात त्याच स्वरूपाचे प्रश्न या परीक्षेला विचारले जात आहेत. परंतु वेळेचा थोडासा कुठेतरी गोंधळ होतो, म्हणजे वेळ बऱ्याचदा कमी पडते, कारण हे प्रश्न नाही म्हटलं तर खूप लेंदी असतात, वेळखाऊ असतात. त्यामुळे थोडासा वेळ जातो, त्यामुळे यांचा सराव करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जर प्रश्न जे विचारले जात आहेत ते नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज, एनॉलॉजी, रँकिंग, गेल्या वर्षी रँकिंग या घटकावर बरेच प्रश्न विचारलेले होते. कोडिंग, डिकोडिंग आणि सिटिंग अरेंजमेंटवर, ब्लड रिलेशन हा टॉपिक तर हमखास विचारला जातो. कॅलेंडरवर प्रश्न विचारले जातात. डायरेक्शन अँड डिस्टन्स टेस्टवर विचारले जातात. एनॉलॉजीवर तसं म्हटलं तर कमी प्रश्न विचारलेले होते, पण विचारला जाऊ शकतो. नंबर सिरीजवर वगैरे प्रश्न विचारले जातात. कंपॅरिझनवर प्रश्न गेल्या वर्षी 1-2 विचारलेले होते. तर हे जे रिझनिंगचे टॉपिक आहेत हेही तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील. त्याच्यानंतर महत्वाचा घटक आहे, कारण सर्वात जास्त गुण आहेत ते इंग्लिश या घटकाला 50 गुणांसाठी हा घटक विचारला जातोय. आणि यामध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत व्होकॅब्युलरीवर आणि ग्रामरवर जे प्रश्न विचारले जात आहेत हे अर्थातच तुमच्या ट्रॅडिशनल ग्रामरवर विचारले जात नाहीत. म्हणजे ऍड अ क्वेश्चन टॅग करा, चेंज द वाईज करा, डायरेक्ट इंडिया स्पीच करा, असे प्रश्न विचारले जात नाहीत. त्याच्यामध्ये ग्रामरवर जे प्रश्न आधारित आहेत हे स्पॉटिंग द एरर्स, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट वर्ड्स, अर्थात हा परत व्होकॅब्युलरीशी निगडीत बराचसा भाग जातो. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर व्होकॅब्युलरीवर सिनॉनिम्स, अँटोनिम्स, एनॉलॉजीज, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम्स, फ्रेजेसवर प्रश्न विचारले जात आहेत. पण यामध्ये जी व्होकॅब्युलरी आहे ती माझ्या मते तरी इतर एक्झामच्या व्होकॅब्युलरीपेक्षा थोडीशी स्टँडर्ड आहे. त्यामुळे लीगल व्होकॅब्युलरीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित करा. जर लीगल व्होकॅब्युलरी आपण व्यवस्थित केली असेल तर याचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. इडियम्स, फ्रेजेसवर काही प्रश्न विचारले जातात. कॉम्प्रेन्शनचे जे प्रश्न आहेत या घटकातले ते थोडेसे वेळखाऊ ठरतात. कारण काय होतं लक्षात ठेवा, ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्हाला एक परिच्छेद दिला जातो आणि त्याच्यावर प्रश्न असतात. पण आता इथे काय होतं, समजा फर्स्ट पेजवर क्वेश्चन नंबर 1 आहे समजा कॉम्प्रेन्शनचा, तर त्या ठिकाणी त्यांनी एका बाजूला पूर्ण पॅसेज दिलेला असतो. परत दुसऱ्या वेळेला काय होतं की तोच पॅसेज असतो आणि क्वेश्चन नंबर 2 असतो. परत तोच पॅसेज असतो, क्वेश्चन नंबर 3 असतो. मग अशा वेळेला काय होतं, आपण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आपली नेहमीची लेखी परीक्षा असते किंवा आपल्याकडे आपण काय म्हणतो त्याला की पेन पेपर एक्झाम असते, त्यावेळेला काय होतं की आपण उतारा वाचतो, उतार्याखालचे 5 प्रश्न वाचतो आणि परत त्याच्याने उत्तरं शोधू शकतो. त्यामुळे त्याला वेळ कमी लागतो. इथे काय होतं की पुढचा प्रश्न तुम्ही जोपर्यंत पुढच्या पानावर जात नाही तोपर्यंत कळत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे थोडासा हा एक घटक वेळखाऊ आहे. तर या गोष्टींच्याकडे थोडंसं लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे. लॉजिकल रिजनिंग मध्ये सुद्धा पॅटर्न्स, लॉजिकल लिंक्स, रेक्टिफाय इलॉजिकल आर्ग्युमेंट्स, व्हरायटी ऑफ लॉजिकल रिजनिंग क्वेश्चन्स, सिलॉगिझमवर प्रश्न विचारले जातात, लॉजिकल सिक्वेन्सवर प्रश्न विचारले जातात. तर हे घटक त्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. मी यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की जीके अँड करंट अफेअर्स या घटकावर चांगलं लक्ष द्या. इंग्लिश व्होकॅब्युलरी जर तुमची चांगली असेल तर नक्की तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळेल. हे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा सोडवणं गरजेचं आहे. अर्थात ते किती सोडवता याच्यापेक्षा याला फर्स्ट प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, कारण हे प्रश्न कमी वेळात कव्हर होतात. इंग्लिशचं कॉम्प्रेन्शन तुम्ही मागे ठेवलं तरी चालेल, पण व्होकॅब्युलरी आणि एरर डिटेक्शनचे प्रश्न अगोदर सोडवले तरी काही हरकत नाही. जेके आणि करंट अफेअर्सचा जो पार्ट आहे तो तुम्ही अगोदर सोडवू शकता आणि मग त्याच्यानंतर लिगल अप्टिट्यूड, लिगल रिजनिंग किंवा लॉजिकल रिजनिंगचा किंवा अनालिटिकल रिजनिंगचा पार्ट तुम्ही सोडवू शकता. अर्थात या ठिकाणी 2019चे काही कट ऑफ दिलेले आहेत. अर्थात यावर्षीचे कट ऑफ अजून उपलब्ध नाहीयेत. तर तुमच्या लक्षात येईल की एक साधारणपणे एक सुरुवातीचे जे कट ऑफ आहेत ते एक साधारणपणे पहिले 100 ते 150 पर्यंत ज्यांच्या रँक्स आहेत, 100 ते 110 पर्यंतचे जे रँक्स आहेत
ते ओपनिंग आहेत आणि क्लोजिंग रँक ह्या तुमच्या लक्षात येईल की 150च्या आसपासच्या आहेत. अर्थात अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की ज्यांना चांगले कॉलेज मिळायचे आहेत त्यांनी 90+ स्कोर करणं गेल्या वर्षीच्या मार्क्सनुसार गरजेचं आहे. तुम्हाला जे कॉलेज अपेक्षित आहे, गव्हर्नमेंट कोट्यामधून ॲडमिशन हवंय, तर एक 90+ मार्क्स जर असतील, तर तुम्हाला माझ्या मते ते कॉलेज मिळू शकतं, गव्हर्नमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण परीक्षेचं स्वरूप आहे. त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये आपण काही मॉक टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत. तुम्हाला मार्गदर्शनासाठी काही गरज लागली तर ओंकारकर अकॅडमीच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता 9870480875 या क्रमांकावर. त्याचबरोबर याच्या काही कोचिंगसाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागली तरी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी आपण काही क्रॅश कोर्स सुद्धा प्लॅन करत आहोत. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला यथाअवकाश कळवलीच जाईल. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी